नमस्कार. पत्रिका पाहत असताना आपल्याला 27 योग, करण, नक्षत्र इत्यादी गोष्टीसुद्धा पाहणे गरजेचे असते. आता सध्याच्या काळात असा ट्रेंड सुरू आहे की फक्त पत्रिका पाहिली जाते, पत्रिकेनुसार प्रिडिक्शन केले जाते आणि लगेच जातकाला मोकळं करून दिलं जातं. पण जातकाचा जन्म कोणत्या नक्षत्रावर होतो, त्या जातकाला शांती येते का, त्या जातकाला योग कसा आहे, कोणत्या योगावर त्याचा जन्म झालेला आहे, कोणत्या करणामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, त्याच्या जन्माच्या वेळेला तिथी कोणती होती, त्याच्या जन्माच्या वेळेला करण कोणते होते, हे सर्व पाहिले तर आपले प्रेडिक्शनसुद्धा व्यवस्थितरित्या सक्सेस होताना दिसेल. परंतु ज्योतिष हा सध्या फक्त जन्मकुंडली पाहतो आणि त्याच्याबरोबर त्याला ज्ञान असणाऱ्या कुंडल्या पाहतो आणि लगेच जातकाला मोकळं करून देतो. या गोष्टी उपयोगीच्या नाहीत. ज्यावेळेस एखाद्या जातकाचा जन्म वैद्यरथी योगावर होतो त्यावेळेस असा जातक शरीरामध्ये अशक्तपणा घेऊन जन्माला येतो. शरीरामध्ये काही वेळा रक्ताची कमतरता दिसते. भरपूर वेळा वैद्यरथी योगाचे जातक शरीराने जाड असले तरी रक्ताची कमतरता त्याच्यात दिसून येते. त्याचबरोबर रागामुळे स्वतःलाच पोचवून घेणारे नुकसान भरपूर वेळा दिसते. असे लोक रागावरील अनियंत्रणामुळे काही वेळा अचानक संकटात सापडतात. यांच्या बोलण्यावर काही वेळा यांचे नियंत्रण राहत नाही. अशा गोष्टींमुळे ते संकटात सापडतात. त्याचबरोबर व्यतिपात योगावर ज्या लोकांचा जन्म झालेला आहे अशा लोकांना वडिलांचे विचार आवडत नाहीत, वडिलांबरोबर यांचे जमत नाही. हे उपवास त्याचबरोबर साधना योग करण्याच्या बाबतीत खूप जास्त चपळ असतात. ज्या जातकांचा जन्म व्यतिपात योगावर झालेला आहे हे कोणत्याही व्यसनात जास्त काळ बांधून ठेवले जात नाहीत. त्याचबरोबर ज्या जातकांचा जन्म विष्टीकरणावर होतो अशा जातकांना अनेक वेळा आजारपणे मागे लागताना दिसून येतात. त्याचबरोबर अशा लोकांवर कर्णी बाधेचा प्रकार खूप पटकन होतो. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. अनेक काही अशी माहिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि ती पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. धन्यवाद. आजची माहिती कशी वाटली?